जय शिवराय भावा. आय टी जॉबची रिॲलिटी काय आहे एक्झॅक्टली? 2026चा जुलै संपला, ऑगस्ट सुरू आहे. या व्हिडिओमध्ये मी तुला रिॲलिटी सांगणार आहे, जे की मी स्वतः बघितले, एक्सपिरियन्स डेव्हलपरकडून मी ऐकले सुद्धा. खूप सारे कॉल्स वगैरे रिसीव्ह होतात, मला मेसेज रिसीव्ह होतात. त्याच्यामध्ये टॉप लेवलच्या कंपनीमधले सुद्धा वर्किंग पीपल ज्यांच्यासोबत मी बोलतो, सुरू काय नेमकं आय टीमध्ये आणि कोणत्या फील्डला एकदम टॉप लेवलची व्हॅल्यू आजच्या घडीला आपण दिली पाहिजे. कशात गेलं पाहिजे आपण डेव्हलपमेंटमध्ये, टेस्टिंगमध्ये, काय ए-आय खूप सारा बूम होतोय, डेटा सायन्स, डेटा अॅनालिस्ट, ए-आय इंजिनियर, एम-एल इंजिनियर, सायबर सिक्युरिटी, क्लाउड इंजिनियर. सो मेनी फील्ड्स अँड स्टुडंट्स आर गेटिंग कन्फ्यूज बाय व्हॉट टू चूज एक्झॅक्टली. काय चूज केलं पाहिजे? तर रिॲलिटी सांगतो अँड यू कॅन गो विथ दॅट रिॲलिटी गाईज. ओके, ॲट द एंड ऑफ दिस व्हिडिओ तुम्हाला कळेल की भाई हां, इथं जाणं बेस्ट राहील. ओके, तुम्ही एक गोष्ट चूज करू शकाल याची मी गॅरंटी देतो तुम्हाला. ठीक आहे. सो दिस इज वॉट आधी अँड पायथन यूट्यूब चॅनल, जिथं आपण पायथन, एसक्यूएल, इवन जे पायथन एसक्यूएल नंतर आपण ज्या फील्डमध्ये जातो, ज्या लाईक डेव्हलपमेंट असेल किंवा डेटा सायन्स असेल, डेटा ॲनालिस्ट असेल, ते सगळं प्रिपरेशन आपण करून घेतो फ्रीमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवरती मराठीमध्ये. ओके, नाव आजची जी रिॲलिटी आहे मित्रांनो, ऑगस्ट आता सुरू होत आहे ऑलमोस्ट. मी जर विचार केला बॅक एंड डेव्हलपमेंटचा, मग ते जावाच्या मदतीने होत असेल, पायथनच्या मदतीने होत असेल, .NET असेल, खूप साऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेज मार्केटमध्ये आहेत बॅक एंड डेव्हलपमेंटसाठी. जिथं सगळा पार्ट डेव्हलपमेंटचा येतो. यू हॅव टू राईट द कोड गाईज, यू हॅव टू टेस्ट दॅट कोड, यू हॅव टू डिप्लॉय दॅट कोड. तिथं जर मी त्याचा जर विचार मी केला तर सध्या मार्केटमध्ये स्टेबल आहे बरं का, सगळं स्टेबल आहे. इव्हन कंपनीमध्ये, खूप साऱ्या कंपनीमध्ये डेव्हलपमेंट इज गोईंग ऑन सगळीकडे स्टेबल आहे वातावरण डेव्हलपमेंटचं. जर तुम्हाला कोण म्हणत असेल डेव्हलपमेंट इज गोइंग टू डेड बिकॉज ऑफ ए-आय, तर हे 100% खरं नाही बरं का. मग सर किती टक्के खरं आहे? तर हे बघा, खरं खोटं म्हणण्यापेक्षा मी सांगेल की डेव्हलपमेंटचा जो करण्याचा वे होता, इट इज गोइंग टू चेंज. तो चेंज झाला आहे बिकॉज ऑफ ए-आय. You have to learn the AI concept. You have to understand the AI power of AI and try to use AI tool in your implementation or development. AI ला यूज करायला फक्त आपल्याला शिकायचं आहे. आपला स्पीड एआयच्या मदतीने वाढवायचा आहे की एआयमुळे पूर्ण डेव्हलपमेंट असं स्टक झालं, स्टॉप झालं, सगळंच एआय करायला लागलं. नाही नाही नाही, अजिबात नाही, अशक्यच नाही. ChatGPT सारखा टूल जस्ट जनरेटिंग द कोड, दिस इज कॉल्ड जनरेटिव्ह एआय. कोड फक्त जनरेट करतोय तो. त्याला जर म्हटलं मी हा कोड डिप्लॉय कर, नाही येत त्याला. दॅट मीन्स ChatGPT और याच्यासारखे जे जनरेटिव्ह एआयचे टूल्स आहेत, दे आर जस्ट जनरेटिंग द कोड, नॉट टेकिंग ॲक्शन्स. ते ॲक्शन येत नाही आहेत, फक्त कोड जनरेट करत आहेत. त्याच्यामुळं टेन्शन घेऊ नको. जनरेटिव्ह एआय नंतर ज्या कॉन्सेप्ट आणखीन इम्प्लिमेंट होत आहेत, जसं की एआय एजंट असेल, एजंटिक एआय असेल, आणखीन त्या लेवलला बिल्ड झालेल्या नाही आहेत. हळूहळू त्याच्यामध्ये खूप सारी इम्प्रूव्हमेंट करणं बाकी आहे. त्याला नक्कीच वेळ लागणार आहे भाई, काही 1-2 वर्षात थोडी होत असते. इट्स टेक टाईम. ओके, स्टील ते जरी डेव्हलप झाले तरी भाई डेव्हलपमेंट इज नॉट गोइंग टू डेड. माझा अंदाज आहे बरं, माझा अंदाज सांगतो. प्रत्येकाचा अंदाज वेगळा. इव्हन तू ए टूला जरी विचारलं तर ते वेगळा सांगतील, याला विचारलं तो वेगळा सांगेल. प्रत्येकाचा एक पर्स्पेक्टिव्ह असतो, दृष्टिकोन असतो, तो वेगळाच असतो. राईट. एक 10 वर्ष तरी भाई काय भीती नाही आहे बरं का. डेव्हलपमेंट इज जस्ट एक गोष्ट लक्षात ठेवा, डेव्हलपमेंट करायचा वे मात्र नक्की हळूहळू बदलत जाणार आहे. डेव्हलपमेंटला पूर्णपणे रिप्लेस हे सध्या तरी नाही करणार आहे. ठीक आहे सर. टेस्टिंगचा काय सीन आहे? इफ आय एम नॉट इंटरेस्टेड इन कोडिंग, आय डोंट वॉन्ट टू डू कोडिंग, आय वॉन्ट टू बिकम अ टेस्टर. तर टेस्टरसाठी मी सांगेल की भाई टेस्टिंगसाठी खूप साऱ्या गोष्टी आता ॲटोमेट होत आहेत. त्यामुळे टेस्टरनी माझं म्हणणं आहे की भाई टेस्टर सध्या आहे मार्केटमध्ये, सस्टेनेबल आहे, बट हळूहळू टेस्टरची जी डिमांड आहे ना, ती डेफिनेटली कमी होत जाणार आहे. सो गाईज, आयदर यू हॅव टू अपग्रेड युअर सेल्फ टू द डेव्हलपमेंट, टू द DevOps. ओके, इकडे तुम्ही जाऊ शकता. ऑर यू कॅन चूज पायथन प्रोग्रामिंग लँग्वेज अँड यू कॅन बिल्ड युअर करिअर इन डेटा. हा ऑप्शन तुमच्याकडे आहे. कारण टेस्टिंगचं वातावरण थोडंसं त्या ठिकाणी नाही का कमी होताना मला दिसत आहे. कमी होताना दिसत आहे. पण स्टील टेस्टर्स आर डुईंग हे जॉब्स करत आहेत. बट व्हॉट अबाउट फ्युचर?
What about after the 5 years, after the 10 years? Definitely, you have to take action right now. Okay, development वाले सुद्धा डोंट अजूम दॅट की लाईक सर निवांत झालो आता 50 वर्ष काय भीती नाही. नो, इट्स नॉट टोटली ट्रू गाईज. मी 5-10 वर्षाचा विचार तुम्हाला सांगतोय. भाई 10 वर्षानंतर भाई गोष्टी बदलणार आहेत. त्या मला पण माहित नाही, तुम्हाला पण माहित नाही काय होणार आहे. राईट, सो यू हॅव टू अपग्रेड युअर सेल्फ डेली. आता AI बूम झाले, यू हॅव टू ट्राय टू अंडरस्टँड द कॉन्सेप्ट ऑफ AI. यू हॅव टू ट्राय टू गो फॉर डेटा सायन्स, अंडरस्टँड द डेटा सायन्स कॉन्सेप्ट. म्हणजे साईड बाय साईड तुमची लर्निंग चालू ठेवा, हे मला सांगायचं. इवन यू आर इन द डेव्हलपमेंट, ट्राय टू अंडरस्टँड पायथन, ट्राय टू अंडरस्टँड डेटा अनालिस्ट, नमपाय, पांडास, स्किकिटलन, त्याच्या सगळ्या लायब्ररीज अंडरस्टँड करायचं प्रयत्न करा, कारण ते वाया जाणार नाहीये. नाही, ते बूमिंगमध्ये यू कॅन ऑल्सो ट्राय सायबर सिक्युरिटी, बिकॉज सिक्युरिटी इज वन ऑफ द इम्पॉर्टंट थिंग राईट नाव. लय महत्वाची झाली सिक्युरिटी. सगळीकडे अटॅक्स होत आहेत. म्हणजे भाई कोणाच्या बँकेतून पैसे कट होत आहेत, काही होत आहे. राईट, सिक्युरिटी खूप इंटिग्रल त्या ठिकाणी टेक्नॉलॉजी राहणार आहे इन फ्युचर. त्यामुळे यू कॅन गो विथ दॅट ऑल्सो. यू कॅन जस्ट ट्राय टू अंडरस्टँड दॅट कॉन्सेप्ट इफ यू आर इन द फील्ड ऑफ डेव्हलपमेंट ऑर टेस्टिंग समथिंग काइंड ऑफ दॅट. If I talk about, sir, data, what is your opinion about data, like data analyst, data science, data engineer, AI engineer, ML engineer, क्लाउड इंजिनियर, DevOps इंजिनियर, याच्याबद्दल काय म्हणतो? जे तो कोडिंग भाई जास्त नाही आहे. नो 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 10% कोडिंग ओनली. 90% युअर कॉन्सेप्ट विल बी रिस्पॉन्सिबल फॉर होल वॉट एव्हर यू आर गोइंग टू डू इन दॅट फील्ड्स. बिकॉज मी आता सध्या ते तर करत नाही, त्यामुळे मला एवढी त्याची काय आयडिया नाही आहे. म्हणजे काय एक्झॅक्टली डेटा सायन्स करतो काय, ओके, त्याचा कोड कसं काय करतो, कोड किती करतो, बाकीच्या गोष्टी किती करतो. जस्ट आय नो डेटा सायन्सचं काम काय असतं, डेटा ॲनालिस्टचं काम काय असतं, ते मी तुम्हाला सांगतो. आणि याचा जो या ठिकाणी रोडमॅप असणार आहे, ऑर वी कॅन से करिअर असणार आहे गाईज, इट इज व्हेरी व्हेरी हायली बूमिंग इन द मार्केट. खूप हाय लेवलला याचं करिअर आता सध्या तरी आहे. इफ यू आर फ्रेशर, you can just start to learn the Python. Then you can learn the libraries of the Python. Then try to understand SQL in depth. Okay, and then you can go for the data analyst as a beginner, because data analyst is by entry लवकर होते. Because data science झालं, AI engineer झालं, इकडं सिनियर लेवलचे जॉब सध्या अवेलेबल आहेत. ॲज अ फ्रेशर डिफिकल्ट जाते थोडंसं फ्रेशरला की जॉब घेणं डेटा सायन्समध्ये. सो यू कॅन टेक ॲज अ इंटर्न म्हणून तुम्ही सध्या जॉब घेऊ शकता. Then you can हळूहळू you can upgrade to the full time role as well. पण याचं जे करिअर आहे ना भाई हायली बूमिंग आहे, बिकॉज ऑफ डेटा इज व्हेरी इम्पॉर्टंट आहे. डेटावरती काम करणारे सध्या मार्केटला पाहिजेत. आणि डेटा सायन्समध्ये AI इम्प्लिमेंटेशन सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे. ओके, मग आपण त्याला म्हणतो AI डेटा सायन्स अँड AI इंजिनियर और ML इंजिनियर, मशीन लर्निंग. दिस इज ऑल्सो गोइंग टू solid career option nowadays. If you want to choose, if you are passionate about development coding, then you can come to the software field guys, like Java, C++, Python, advanced Java, Spring Boot, something kind of that. But if you're not passionate with coding, if you want to explore mathematics, if you want to explore statistics or AI implementation, तुम्हाला AI tools बनवायचे आहेत, okay, you can go with the data science field. You can go with the ML engineer field, AI engineer. तुम्हाला कोडिंगची काहीच हे नाही आहे, कोडिंग सर्व नकोच मला. डेटा ॲनालिस्ट फॉर यू, पायथन, SQL लायब्ररी शिका, एक्सेल शिका, ॲडव्हान्स एक्सेल शिका, पॉवर BI इज दिअर, राईट. सो लॉट्स ऑफ टूल्स यू हॅव टू अंडरस्टँड. आणि त्याच्या मदतीने यू कॅन गो विथ द डेटा ॲनालिस्ट ऑल्सो, अँड दॅट इज ऑल्सो बूमिंग करिअर इन मार्केट. सो इफ आय टॉक अबाउट डेव्हलपमेंट स्टील सस्टेनेबल, ओके, बट नॉट काइंडली बूमिंग ॲज कम्पेअर्ड टू द डेटा सायन्स, डेटा ॲनालिस्ट अँड AI इंजिनियर. भाई बूम आहे मार्केटमध्ये त्याचा, कारण त्याची जी डिमांड आहे ना, लय आहे डिमांड. कंपनीज वॉन्ट डेटा सायन्स, डेटा सायंटिस्ट, कंपनी वॉन्ट AI इंजिनियर, बट सप्लाय कमी आहे. कारण आपले जे स्टुडंट आहेत ना सगळे CSE ब्रँच आहेत. अँड एव्हरीवन वॉन्ट टू डू द कॉम्प्युटर सायन्स, एव्हरीवन वॉन्ट टू लर्न C++, पायथन. बघा, मी म्हणत नाही शिकलं पाहिजे, अजिबात नाही, बिकॉज दिस इज द बेस. इफ यू हॅव गुड स्किल्स, गुड स्किल सेट, गुड नॉलेज अबाउट दिस फील्ड ना, Java, C++, Python, then you can easily get the concept, whatever concepts are provided by data science, AI engineer. तिकडच्या कॉन्सेप्ट समजायला भाई हे बेस पाहिजेच.
डायरेक्ट ते शिकायला गेलं तर बाई कपाळात गोट्या जायच्या. म्हणजे यु नो दॅट इज अ मराठी वर्ड. अवघड होऊन जाईल ना, कळतंय, अवघड होऊन जाईल. बेस पक्का पाहिजे. त्यामुळं डोंट वरी, तुम्ही जरी इथून जरी सुरुवात केली असेल, एक सांगू का, व्हॉट एव्हर ब्रँच यू हॅव गाईज, व्हॉट एव्हर काही असू दे, इव्हन तुमचं साधं BCA जरी असू दे, यू कॅन टेक द IT जॉब बाय स्पेशलाइज समथिंग आफ्टर दी ग्रॅज्युएशन. म्हणजे वेळ लागतो, 100% वेळ लागतो, 6 महिने, वर्ष, 2 वर्ष लागतो. स्पेशलायझेशन एखाद्या गोष्टीमध्ये केलं ना तुम्ही, यू कॅन इझिली गेट द IT जॉब. सध्या बुमिंगमध्ये करिअरचे जे ऑप्शन आहेत, ते ऑप्शन मी तुम्हाला सांगत आहे. डेटा अनालिस्ट, डेटा सायन्स, इंजिनियर, ML इंजिनियर, सायबर सिक्युरिटी इंजिनियर. सो यू कॅन गो विथ दॅट गाईज, बिकॉज जसं मार्केट सध्या तरी खूप हाय लेवलला आहे. इन फ्युचर डोंट नो काय होईल, बट मला तर वाटतंय भाई हे चांगलं राहणार आहे 15, 20, 25, 30 वर्ष. यू कॅन चूज दॅट. ओके, अँड आवर चॅनल इज फॉर व्हॉट? Only Python, SQL, data science, data analysis, everything I'm going to cover in this channel, and totally free in Marathi. In Marathi, everything is free. You can share this video to your friends, family, and other students जे की प्रिपरेशन करत आहेत डेटाच. ओके, आणि तुम्ही जर डेव्हलपमेंटमध्ये असाल, स्टिल डेव्हलपमेंट इज सस्टेनेबल, आदी अँड जावा चॅनल फॉर यू गाईज. यू कॅन जस्ट सर्च आउट ऑन द यूट्यूब. तुम्हाला तिथं पण भाई दुनियाभरचं नॉलेज ऑलरेडी फ्रीमध्ये आपण प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके, बाकी व्हिडिओ कसा आवडला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे कमेंट करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब डन झालं असेल असं मला वाटतं. थँक्यू.